नमस्कार, मी सौरभ कोरटकर. देश महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या सगळ्यात मोठ्या बातमीने आहे. बातमी आहे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळालं याबद्दलची. मोदी 3.0 सरकारचं खाते वाटप जाहीर झालं. अमित शहा हे गृहमंत्री असणार आहेत. नितीन गडकरींना रस्ते विकास मंत्रालयाची जबाबदारी परत एकदा देण्यात आलेली आहे. तर राजनाथ सिंग हे संरक्षण मंत्री असतील. एस जयशंकर यांच्याकडे पुन्हा परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. तर अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर अजय टमटा, हर्ष मल्होत्रा यांना रस्ते परिवहन मंत्रालयाचे राज्यमंत्री करण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, रस्ते विकास मंत्री कोण असणार? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. यावरून पडदा आता हटलेला आहे. संरक्षण मंत्रीपद पुन्हा एकदा राजनाथ सिंग यांच्याकडे गेलाय. गृहमंत्री देशाचे जे की यापूर्वी सुद्धा होते अमित शहा त्यांच्याकडे गृहमंत्रीपद कायम असणार आहे. तर रस्ते विकास मंत्री ज्या खात्यामुळे नितीन गडकरी ओळखले जातात. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. ज्या खात्यातल्या कार्यतत्परतेमुळे त्यांचं नाव घेतलं जातं ते खातं परत नितीन गडकरी यांना देण्यात आलंय. तर परराष्ट्र मंत्रीपदी एस जयशंकर हे असतील. तर रेल्वे मंत्री जे की 2019 पासून रेल्वे मंत्री होते ते अश्विनी वैष्णव हे या टर्म मध्ये सुद्धा रेल्वे मंत्री असणार आहेत. मोदी 3.0 सरकारचं हे खाते वाटप जाहीर झालेलं आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. तर अजय टमटा हे रस्ते विकास राज्यमंत्री असतील आणि हर्ष मल्होत्रा हे देखील रस्ते विकास राज्यमंत्री असतील. नितीन गडकरींना पुन्हा एकदा केंद्रीय रस्ते विकास खातं देण्यात आलेलं आहे. मोदी 3.0 सरकारचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे. अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. एस जयशंकर पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री असतील देशाचे. तर राजनाथ सिंग यांना परत एकदा संरक्षण मंत्रालय देण्यात आलेलं आहे. तर देशाचे गृहमंत्री अमित शहा हेच असणार आहे. मोदी 3.0 सरकारचं हे खाते वाटप आहे. ज्यातली प्रमुख खाती ही आता जाहीर झालेली आहे आणि ती कोणाला मिळालेली आहेत ते आता आपण स्क्रीनवर बघतोय. राजनाथ सिंग यांची संरक्षण मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे. तर अमित शहा यांची गृहमंत्रीपदी, त्याचबरोबर नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते विकास मंत्रालयाची जबाबदारी असेल. मोदी 3.0 सरकारचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे. एस जयशंकर जे की परराष्ट्र मंत्री होते 2019 पासून त्यांच्याकडेच हे खातं आता परत देण्यात आलेलं आहे या टर्म मध्ये सुद्धा. तर अश्विनी वैष्णव गेल्या सरकारमध्ये सुद्धा रेल्वे मंत्री होते आणि या सरकारमध्ये सुद्धा त्यांची भूमिका ही रेल्वे मंत्र्याचीच असणार आहे. अनेक महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांची घोषणा त्यांच्या कार्यकाळात झाली आहे. तर रस्ते विकास राज्यमंत्री 2 असतील. एक आहेत अजय टमटा आणि दुसरे हर्ष मल्होत्रा. आता बातमी राज्यातून आहे. विधानसभेत शिंदे गटा एवढ्या जागा मिळाव्यात असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. जागा वाटपाच्या गुऱ्हाळाचा लवकर निपटारा केला पाहिजे असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय. काहींना वाटलं याला भाषणाला बोलवलं तर मतं कमी पडतील असा टोलाही भुजबळांनी लगावलाय. भाषणाला गेलो नाही तरी त्यांचा काही फायदा झाला नाही असंही भुजबळ म्हणाले. मागच्या वेळेला काहीतरी 80 जागा आम्हाला कमीत कमी मिळाल्या पाहिजेत, अधिक मिळाल्या पाहिजेत. तर एक ताबडतोब माझ्या विरुद्ध बोलायला लागले. हे असं नाही बोलायचं काम, तसं नाही बोलायचं काम. बरं बाबा, नाही बोलत. अरे पण जोपर्यंत जे आहे, माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटपर्यंत जे आहे ना ते जागा वाटपाचं गुऱ्हाळ जे म्हणतात ना ते चालवून तुमचा फायदा होणार नाही. त्याचं लवकर निपटारा करायला पाहिजे. ठीक आहे, सीट्स वाटून घ्या. उमेदवार काय करायचे ते तुम्ही नंतर ठरवा.
पण तुम्ही आम्हाला देणार नाही, ठीक आहे ना. भाजप हा मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, अभिक प्रदार, त्यांनी सांगितलं आमदार म्हणून मान्य आहे. पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं बाबा आमचे 40-45 काय माणसं असते ते आमदार, ते शिंदेची सुद्धा आहेत. आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजेत. असं म्हणू नका की ते शिंदेच्या आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त घेतील आमची कमी, असं नको करायला. सगळ्यांना जे आहे समजून काम करावं. यावेळेला मला फार कमी भाषण करण्याची संधी मिळाली. आता काय काय लोकांना वाटत होतं याला बोलवलं तर माझी मतं कमी पडतील, पण काय करायचं, मी न जाऊन सुद्धा असा काय फायदा झाला नाही. तर काय करायचं, कोणाला वाटायचं याचा फोटो छापला बॅनरवर तर आपली मतं जातील, मग ती पण गेली आणि ही पण गेली. त्याला आता आपण म्हटलं ठीक आहे, आराम, आनंद. आता एनडीएकडे 284चं संख्याबळ असं अजित पवार यांनी म्हटलंय. अधिवेशनानंतर एनडीएचं संख्याबळ हे 300च्या पुढे जाईल असा दावा अजित पवार यांनी केलाय. एनडीएच्या लोकसभेतील संख्याबळावरून अजित पवार यांनी सूचक विधान केलंय. आता 284 एनडीए आहे. तुम्ही बघा थोडे दिवसामध्ये तो आकडा अधिवेशनाच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतर 300च्या पुढे देखील गेलेला तुम्ही सगळेजण पाहाल. त्याच्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये कुठली शंका कुशंका मनामध्ये कार्यकर्त्यांनो बाळगू नका. तुम्ही एक जागा जिंकलात तरी मंत्रिपद द्यायचं आहे असं एनडीएच्या बैठकीत सांगण्यात आलं असं अजित पवार यांनी म्हटलंय. स्वतंत्र कारभार असलेलं राज्यमंत्रीपद द्यायचं असं सांगितलं असं अजित पवार यांनी म्हटलंय. एनडीएच्या बैठकीत आम्हाला मंत्रिपदाबाबत सांगण्यात आलं होतं. आम्हाला मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेलांचं नाव द्यायचं होतं. पटेल कॅबिनेट मंत्री होते म्हणून राज्यमंत्रीपद घेतलं नाही असं स्पष्टीकरण अजितदारांनी दिलंय. झाली त्यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलं अनेक घटक पक्ष बरोबर आहेत, प्रत्येकाच्याच वेळेस मला वेळ देता येईल अशातला भाग नाही. तर हे तिघ जण ह्याबद्दल जे काही कुणाचं काही म्हणणं असेल ते ऐकून घेतील आणि तुम्हाला सगळ्यांना वेळ देतील. तशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याशी केली. त्याच्यानंतरही त्यांनी मला सांगितलं की तुमची लोकसभेची एकच जागा आलेली आहे, आम्हाला तर तुम्हाला मंत्रिपद द्यायचं आहे, परंतु मंत्रिपद देत असताना आम्हाला तुम्हाला इंडिपेंडंट चार्ज त्या डिपार्टमेंटचा द्यायचा आहे आणि राज्यमंत्रीपद द्यायचं आहे, स्वतंत्र कारभार असं आपण त्याच्यामध्ये मराठीमध्ये म्हणू शकतो. आम्ही त्यांना म्हणालो की बाबा आम्हाला जे नाव द्यायचं आहे ते प्रफुल्लभाईंचं आहे. त्यांनी अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं स्वतंत्र कारभार पाहायचा हे आमच्या मनाला पटत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा निर्णय घेतला पाहिजे. शिंदे साहेबांचे पण 7 लोक आहेत आपल्या शिवसेनेचे, त्यांनाही स्वतंत्र कारभार दिलाय. त्याच्यामध्ये इतर पण वेगवेगळी नावं त्यांनी आम्हाला सांगितली आणि त्याकरता आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा जर तुम्हाला करता येत नसेल तर आम्ही एनडीएच्या बाहेर नाहीये, आम्ही एनडीएच्या बरोबरच आहे, पण आम्ही कुठलं पद स्वीकारणार नाही. अजित पवारांकडून शरद पवारांबद्दल यावेळी बोलताना कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. शरद पवारांचे आभार मानताना अजित पवारांचा कंठ दाटून आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून 24 वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी देखील पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या प्रति कृतज्ञता देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो. आमच्या हातात भोपळा असं संजय राऊत म्हणतात असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. विधानसभा झाल्यावर राऊतांच्या हातात काय असणार हे कळेल असंही तटकरे यांनी म्हटलंय. अजित पवारांच्या हातात भोपळा आल्याची टीका राऊतांनी केली होती, त्यावर तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे. अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने, तर हे तुडून घ्यायला तयार असतील ते
स्वतःला तुडून देत आहेत. आज अनेकांना दिवा स्वप्न त्या ठिकाणी पडायला लागलेली आहेत. कधी काय जमलं तर बघा प्रफुल्लभाई, तुम्हाला नाही जमलं तर भुजबळ साहेबांना सांगतो, जरा थोडं संजय राऊतांना सांगा की आमच्या हातात भोपळा नाही, तुमच्या हातात काय आहे ते तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर पाहायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणती आणि असली नकली हा जो वाद मोदी साहेबांनी तयार केलेला, त्यात मोदींनाही यातनं उत्तर मिळाले की असली राष्ट्रवादी ही आहे. 72 मंत्र्यांचा शपथविधी काल झाला. एवढ्यात संधी नाही मिळाली, पण उरलेल्या 9 जागेत मिळेल अशी आशा असणं स्वाभाविक आहे आणि मी काही त्यांना दोष देत नाही त्या बाबतीत. आम्ही महाविकास आघाडीत अंतर्गत चर्चा करू. मी काही जाहीरपणाने अशा दावा करणार नाही. अशी वक्तव्य करणं हे बेजबाबदारपणाचं आहे. मला वाटतं एनडीएचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु नक्कीच नेमकं कशामुळे हे मंत्रिपद मिळालं नाही की मंत्रिपद स्वीकारलं नाही, कारण स्वीकारण्याचं एक वेगळं कारण जरी समोर आलं असलं तरी अनेक ठिकाणी ही चर्चा आहे की कदाचित अंतर्गत धुसफूस ही चव्हाट्यावर येऊ नये यासाठी हे नाकारलं अशी एक चर्चा आहे. परंतु हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याही पलीकडे जाऊन एक नक्की ही गोष्ट, ही बाब त्या सर्व नेत्यांच्या ध्यानात आली असेल की आदरणीय पवार साहेबांचा हात डोक्यावर असताना दिल्लीतलं वजन आणि तो हात निघाल्यानंतरचं परिस्थिती ही नक्कीच त्यांना कळून चुकली असेल. तर महिन्याभरात शिंदे आणि अजित पवार गटाचे मिळून 40 आमदारांची घरवापसी होईल असा दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय. यासाठी आमदारांनी संपर्कही साधल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय. इतकंच नाही तर महाराष्ट्रातील वारे मवियाच्या बाजूने वाहू लागले आहेत असं वक्तव्यही त्यांनी केलंय. दरम्यान विजय वडेट्टीवारच काही दिवसांत भाजपमध्ये दिसतील असा पलटवार अमोल मिटकरींनी केलाय. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असू देत किंवा शिंदे गटाकडले असू देत, पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून 40 आमदार घरवापसी होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्यामध्ये आणि त्यांनी तशा पद्धतीचा संपर्क साधत असल्याची माहिती सुद्धा आहे. आणि हे होण्यामध्ये कुठलीही अडचणही मला दिसत नाही, कारण वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेनं वाहत आहे. जे लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये काँग्रेसच्या जास्त जागा आल्यामुळे त्यांना नाना पटोलेंचं वर्चस्व त्या ठिकाणी सहन होत नाही आहे आणि म्हणूनच विजय वडेट्टीवार तुम्हाला लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केलेले दिसतील. एनडीए सरकारमधील कॅबिनेट मंत्रीपदावरून शिवसेनेत 2 सूर पाहायला मिळत आहेत. शिवसेनेला राज्यमंत्री पदावरून एक कॅबिनेट मंत्रीपदही मिळायला हवं होतं असं शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटलंय. तर आजच कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली तर चुकीचा मेसेज बाहेर जाईल असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु खरं तर शिवसेना पक्ष भारतीय जनता पक्षाचा अतिशय जुना साथी म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातं. परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खरं तर कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती. 5 खासदार चिराग पासवानचे आमच्या नंतर आले, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि शिवसेनेला खरं तर राज्यमंत्रीपद देण्यात आलं. दुजाभाव शिवसेनेच्या बाबतीमध्ये होते. ज्या सरकारच्या बरोबर आपण युती करून, ज्या मोदी बरोबर युती करून आपलं सरकार बनवलंय त्यावेळेला डिमांड करणं हे चुकीचं आहे. आज जे त्याने दिलंय ना एक मंत्रीपद, त्यात आम्ही समाधानीच आहोत असातला भाग नाही, परंतु आजच मागितलं पाहिजे असाही भाग नाही. म्हणून थोडा वेळ दिला पाहिजे आणि वेळ दिल्यानंतर मग योग्य त्या वेळेला त्या पद्धतीचे आपली डिमांड समोर ठेवली पाहिजे. युती ही तुमच्या स्वार्थासाठी केली असा मेसेज बाहेर जातो. तर शिंदे गटानंतर अजित पवार गटाकडूनही खदखद व्यक्त करण्यात येते. अजितदादा गटाला एक कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं असं अण्णा बनसोडे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील घटक पक्षांवर अन्याय झाला असं अण्णा बनसोडे यांनी म्हटलंय. काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या खासदारांना मंत्रिपद मिळेल अशी आशा आम्ही महाराष्ट्रातील सर्व जनता बाळगून होतो. पण शेवटी काय निराशा झाली, काय झालं ते माहीत नाही, पण आमच्या पदरी तर नक्कीच निराशा आलेली आहे. इतर राज्याच्या तुलनेत जर तुम्ही बघितलं तर अन्याय झाल्यासारखं आहे ना. काही राज्यामध्ये एकच खासदार असताना पण त्यांना मंत्रिपद देण्यात आलेली आहे. पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळातील रिक्त असणारी मंत्रिपदं भरली जाणार आहेत.
लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं देखील मुख्यमंत्री शिंदेंनी आज म्हटलं. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आमदारांना ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. महामंडळाचं देखील वाटप केलं जाण्याची शक्यता आहे. रस्त्यांचा विस्तार पण होतोय आणि मंत्रिमंडळाचा विस्तार पण लवकर होतोय. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. या सगळ्या निकाल आल्यानंतर जाता जाता काही लोकांना खुश करून जायचा प्रयत्न असेल. नाहीतरी आता पुढे काही देऊ शकत नाही. जेवढं देता येईल तेवढं देऊ असा प्रयत्न करण्याचा असेल, पण मला वाटत नाही की ते होईल. आता आपण उगत काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राजकारणात अजित पवार गटाची दयनीय अवस्था. येत्या विधानसभेला अजित पवारांना वाव मिळेल असं वाटत नाही. अंजली दमानी यांची अजित पवारांवर टीका. किती त्यांची दयनीय स्थिती झाली आता राजकारणात. ना घरके ना घाटके अशी स्थिती आज भाजपने त्यांच्यावर आणून ठेवलेली आहे. येत्या विधानसभेत मला अजित पवारांचं भवितव्य काही वाव मिळेल असं वाटत नाहीये. विधानसभेत महाविकास आघाडी ताकदीने लढणार. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर विधानसभेत 180 ते 185 जागा जिंकण्याचा बैठकीत निर्धार. संजय राऊतांची. सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा. पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ठराव. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राज्यसभेवर पाठवण्याची मागणी. निवडणुकीत कुठे कमी पडलोय विचारात घेऊन पुढची तयारी करू. लोकसभेच्या निकालावरून अजित पवारांचं वक्तव्य. कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराजांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मातोश्रीवर शाहू महाराज आणि उद्धव ठाकरेंची भेट. भेटीदरम्यान सतेज पाटील यांची उपस्थिती. कोल्हापुरात सतेज पाटील समर्थकांकडून मुख्यमंत्री शिंदेंना डिवचणारे बॅनर्स. आता कशी वाजवली घंटी अशा आशयाचे बॅनर्स. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला. शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्या सरकारचा पहिला निर्णय. शेतकरी सन्मान निधीचा 17वा हप्ता मोदींकडून जारी. मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय. आवास योजनेअंतर्गत 3 कोटी घरं बांधणार. सर्व घरांमध्ये गॅस कनेक्शन, नळ कनेक्शन आणि वीज कनेक्शन देणार. 18 जूनपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होण्याची शक्यता. 18 आणि 19 जून रोजी नव्या खासदारांचा शपथविधी होण्याची शक्यता. तर 20 जून रोजी लोकसभा सभापतींची निवडणूक होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. जितेंद्र आव्हाडांची मुंबई हायकोर्टात धाव. राम हा मांसाहारी होता या वक्तव्यावर 7 FIR एकत्र करण्याची आव्हाडांची मागणी. 2 आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी. फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभा निवडणूक लढणार. तर आम्ही पूर्ण ताकदीनं विधानसभेला सामोरं जाणार. खासदार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांचा जनता दरबार. शासनाचे कर्मचारी अधिकारी बोलावून नागरिकांना दिला विविध योजनांचा लाभ. रत्नागिरीत ठाकरे गटाच्या पराभवानंतर कार्यकारिणीत मोठे फेरबदल. रत्नागिरीत संजय कदमांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती. गुहागरमध्ये संदीप सावंतांची तालुका प्रमुखपदी निवड. तर चिपळूणमध्ये जितेंद्र चव्हाणांची नियुक्ती. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. T20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत गेले असताना हृदयविकाराचा झटका. राज्यात डेंग्यूचा धोका वाढला. गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत 1.5 पट वाढ. पालघर, कोल्हापूरमध्ये प्रादुर्भाव जास्त. नीट परीक्षा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका. परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप. नागपूर, संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांची निदर्शनं. पुण्यात सारथी संस्थेच्या विरोधात मराठा समाजाचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक. सारथीच्या प्रलंबित प्रश्नासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन.